आपणही आता जेव्हा म्हणजे एक साधं उदाहरण गेलं तर आपण रिक्षा जर करतो कुठल्या बस स्टेशनवर तर तो 50 म्हटलं आपण 50 नाही देत, आपण ते 20 रुपयापासून सुरुवात. आता ऍक्च्युली नर्सेसच्या संघटना या सगळ्या लेडीज आहेत. त्यांना म्हटलं की बा तुम्ही लेडीज एक मी देतो, लेडीजला तुम्ही नेतृत्व द्या. इलेक्शन दिले की प्रत्येक उद्योगामध्ये जिथे 10 महिला असतील तिथे महिलांची सुरक्षित समिती असते, समिती झाली पाहिजे. 100 लोकांच्या वर जर असेल कामगार तर त्याला परमिशन घ्यावं लागते बंद करायला, काम करायला, काढायला. आता तो गव्हर्नमेंटने 300 वर नेला. तुम्ही पाहत आहात न्यूज अर्बन 24, तुमचा आवाज आमची ओळख. भारताच्या विकासात कामगारांचे असाधारण महत्त्व आहे. कुठल्याही औद्योगिक क्षेत्राचा कणा म्हणजे कामगार, पण हा कामगार नेहमीच दुर्लक्षित राहिलेला आपल्याला दिसून येतो. देशात एकूण 54 कोटी कामगार आहेत. त्यातून 90% कामगार हे कंत्राटी स्वरूपाचे आहेत. महाराष्ट्रात मुंबईसह अनेक गिरणी कामगार होते. या गिरणी कामगारांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आपले योगदानही दिलेले आहे. या एकूणच कामगार चळवळीचा आढावा घेण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत प्रदेश सरचिटणीस कामगार मोर्चा भारतीय जनता पार्टीचे मिलिंद देशपांडे सर. आज आपल्या स्टुडिओत आले आहेत श्री मिलिंद देशपांडे सर. नमस्कार सर. नमस्कार. सर, अनेक कामगार संघटनेचे तुम्ही अध्यक्ष आहात आणि अनेक कामगार संघटना विदर्भातल्या तुम्हीच सांभाळता. हो, बरोबर. हां, तर या अनुषंगाने तुम्ही अनेक कामगारांशी पण भेटत असालच. हो, कामगार क्षेत्रामध्ये जवळपास 40 वर्षापासून मी या क्षेत्रात काम करतो. त्यामुळे हजारो कामगारांशी त्यांच्या कुटुंबियांशी माझा सतत संपर्क राहतो. सर, मला सांगा की कामगार चळवळ म्हणजे नेमकं काय? कामगार चळवळ म्हणजे आपल्या देशामध्ये ज्यानंतर इंडस्ट्रियलायझेशन सुरू झालं तर त्यावेळेस 2 पक्ष होते, मालक आणि कामगार. आता दोन्ही पक्ष असल्याशिवाय कारखाना काही चालणार नाही. त्याच्यामुळे हे एका अर्थाचे 2 चाक आहेत. आता ज्यावेळेस भांडवलशाही व्यवस्थेमध्ये मालक आपला सगळा पैसा आपल्या जास्तीत जास्त मिळाला पाहिजे या हिशोबाने आपला कारखाना किंवा आपला व्यवसाय जो काही उद्योग असेल ते चालवतात. आणि त्या अनुषंगाने कामगार ज्यावेळेस काम करतो त्या ठिकाणी तर त्यांना त्याचा मोबदला मिळाला पाहिजे ह्या हिशोबाने ती सगळी मंडळी कामं करतात, आपले श्रम देतात. पण अनेकदा ज्या ठिकाणी कुठे एक्सप्लॉयटेशन किंवा शोषण सुरू होतं तिथून मग कामगार चळवळीची सुरुवात झाली. तर शोषणाच्या विरोधात आवाज उठवणे आणि आपले जे हक्क असतील ते मागणे हे प्रामुख्याने कामगारांचं स्वतःचे हक्कही आहेत. आणि जर कोणी देत नाही तर मग संघर्ष सुरू होणे हा एक विषय त्या ठिकाणी सुरू झाला. तिथून कामगार चळवळीची आपल्या देशात तर जवळपास 1880-82 त्याच्यानंतर सुरुवात झाली. अच्छा. कामगारांचे कायदे आणि प्रत्यक्षात असणारी वस्तुस्थिती यात तफावत जाणवते का? हो, जाणवते, बिलकुल जाणवते. कारण कायदे तर कामगारांच्या हिताचे अगदी पहिलेपासून आहे. म्हणजे जसं आपल्या इथे जो फॅक्टरी ऍक्ट जो आहे तो 1882 साली इंग्रजांच्या काळात सुरू झाला होता. ऍक्च्युअली त्यावेळेस इंग्रजांचं काही आपल्या कामगारांचं भलं करायचा असा विषय नव्हता. आपल्या इथे त्यावेळेस कामाचे तास नव्हते. फॅक्टरी ऍक्ट मध्ये कामाचे तास वगैरे जे 8 तास आता आपण पाहतो ते आले आहेत. पहिले आपल्या इथला कामगार 12 तास 14 तास काम करायचा, तेवढे मजबूतही होते लोक. त्यामुळे इकडे कपडा जो होता तो स्वस्त मिळायचा आणि इंग्रजांचा जो कपडा तो महाग मिळायचा. त्यामुळे इंग्रजांनी पाहिलं की त्यांचा धंदा चौपट होईल अशा आणि त्यांनी म्हणून मग कायदा आणला 1882 आणि 8 तास काम केलं. 8 तास काम केलं तर इकडे उत्पादन कमी व्हायला लागलं, त्यांचं उत्पादन खपायला लागलं. असे कायदे झाले, पण ते कायदे कामगारच्या हिताचे होते. त्याच्यामुळे मग पहिले 8 तासाचा कायदा, मग मिनिमम वेजेस की न्यूनतम वेतन एवढं मिळालंच पाहिजे. त्यानंतर पगार 7 तारखेच्या 10 तारखेच्या झाला पाहिजे. कारखान्यात ऍक्सिडेंट झाला तर त्याला त्याचा मोबदला मिळाला पाहिजे. त्याचं जे काही मेडिकल आहे ते सगळं झालं पाहिजे. या सगळ्या अगदी चांगल्या गोष्टी आहेत. अनेक कारखान्यात ते होतं की ते देत राहतात. पण प्रॉफिट कमवण्याच्या नादामध्ये अनेक लोक असे आहेत की जे याचं उल्लंघन करतात आणि मग तिथून तो संघर्ष सुरू होतो की कामगाराला त्याचे हक्क पाहिजे असतात, मालक तो देत नाही आणि तिथून ते संघर्ष सुरू होतो आणि मग चळवळी अशा उभ्या होतात त्या कामगार चळवळी.
म्हणजे उद्योजक हे इम्प्लिमेंटेशन करतच नाही बऱ्याचदा असं. नाही करत बरेचदा नाही करत. कसं आहे, माणसाची प्रवृत्ती आहे की मी जास्तीत जास्त कमावलं पाहिजे. त्या याच्यामध्ये हा संघर्ष अपरिहार्य आहे. आपणही आता जेव्हा म्हणजे एक साधं उदाहरण केलं तर आपण रिक्षा जर करतो कुठल्या बस स्टेशनवर, तर तो 50 म्हटलं आपण 50 नाही देत, आपण ते 20 रुपयापासून सुरुवात करतो, बार्गेनिंग करतो. असंच सगळीकडे आहे की बा त्याचे हक्क दिले तर मग ह्याचं प्रॉफिट मार्जिन कमी होते, त्याच्यामुळे मग कुठे आपल्याला कमवता येईल हा विचार राहतो आणि त्याच्यात मग संघर्ष होतो. जनरली कामगारांचे जे आंदोलन होतात ते वेतनवाढ यासाठीच होतात, बाकी तर नसते. म्हणजे बाकी त्यांच्या गरजा, किमान गरजा तरी पूर्ण व्हाव्या यासाठी असतं. पण मग ते किमान वेतनाची संकल्पना तरी काय आहे या कामगारांच्या? किमान वेतनाची संकल्पना अशी आहे की आपल्या इथे आता स्वातंत्र्याच्या आधी थोडा हा कायदा आला किमान वेतनाचा, की 4 लोकांचं एक कुटुंब आहे आणि त्यांना त्यांच्या दैनंदिन गरजांमध्ये रोटी कपडा मकान हे जे विषय याच्यासाठी किती पैसे लागतात, त्याचे जे इंडेक्सिंग आहे, त्याची एक कमिटी असते, ती सगळी कमिटी वेगवेगळ्या याच्यावर, जर राज्याची कमिटी असेल तर इथले जे उद्योग आहे त्याचा अभ्यास करून त्याच्यावर ते ठरवतात की हे 4 लोकांच्या कुटुंबाला इतकं कमीत कमी मिळालं पाहिजे, त्यांचा संसार ठीक चालेल. पण आता हे याच्या व्याख्या बदलल्या. त्याच्यात कशा आहे की जे आयटम्स राहतात, जे करतात त्याच्यात, त्याचं म्हणजे मिनिमम वेजेस ठरवताना जे आयटम्स राहतात त्याच्यात ते इतके असतात की त्याचे भाव खूपदा वाढत नाही. जसं तेल आहे, साखर आहे, ज्याला लेबर क्लास इंडेक्स ज्याला म्हणतात, त्याच्यात ते वस्तू खूप कमी असतात आणि त्यामुळे वास्तविकता जी बाजारातली महागाई आहे आणि जे काही सरकारचे नियम आहेत किंवा त्याचे जे काही परिमाण आहेत, त्याचे पॅरामीटर्स आहेत, ह्याच्यामुळे ते मिनिमम वेजेस आज जर काही उद्योगांमध्ये समजा अनस्किल्ड असेल त्याला 500-550 रुपये असतील, सेमी स्किल्ड असेल त्याचे थोडेसे 500-1000 जास्त असतात, स्किल्ड असेल त्याचे 1000 जास्त असतात. हेही काही पुरेसे आहे असं म्हणत नाही. पण त्याच्यामुळे कसं आहे की कामगार चळवळीमध्ये जसं मिनिमम वेजेस आहे, फेअर वेजेस म्हटलं जातं. फेअर वेजेस म्हणजे हे आहे की बा याच्यावर आता जर शिक्षण आहे, वैद्यकीय सुविधा आहे, ह्याही आता गरजा झाल्या आहेत कामगाराच्या, म्हणजे गरिबांच्याही झाल्या आहे. पूर्वी हे नव्हतं समजा. तर त्यामुळे मेडिकलचा खर्च पण बराच झालाय, शिक्षणाचा खर्च झालाय. त्याच्यामुळे आता हे मिनिमम वेजेस हे कायद्याने कमीत कमी दिलं पाहिजे. पण ते मिनिमम वेजेसचं फेअर वेजेसमध्ये हळूहळू कामगारांना दिल्या गेलं पाहिजे असं आपण म्हणतो कामगार चळवळीत की बा याच्या गरजा आता वाढत आहे, नुसतं रोटी कपडा मकाननी नाही होणार. तर मग फेअर वेजेस नावाची संकल्पना त्याच्यात आहे, पण मिनिमम वेजेस दिलेच पाहिजे असा कायदा आहे. अलीकडे हरियाणा, राजस्थान आणि नोएडामध्ये कामगारांचे आंदोलन झाले, त्याला तर बऱ्यापैकी नेतृत्वही नव्हतं, पण ते लोक रस्त्यावर आले आणि आंदोलन केली त्यांनी. नोएडाचं तर फार हिंसक झालेलं होतं. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कसं आहे, नेतृत्वहीन आंदोलन असेल तर त्याची परिणती जी आहे हरियाणामध्ये किंवा नोएडाला झाली ती तशीच होते. पण त्यानंतर नोएडाचं त्यांनी मान्य पण केले ना. नाही, त्याच्यात कसं आहे, थोडंसं पॉलिटिकली मोटिवेटेड होतं. कारण उत्तर प्रदेश सरकारने त्याच्या आधीच हे सांगितलं होतं की आम्ही मिनिमम वेजेस एवढे एवढे करणार आहे, फक्त नोटिफिकेशन निघायचा होता. मग त्याच्यात आपल्या राजकीय स्वार्थ साधण्यासाठी काही लोकांनी मिनिमम वेजेस मिळत नाही ते मिळालं पाहिजे किंवा क्रेडिट किंवा आम्ही म्हटलं म्हणून नोटिफिकेशन निघालं, या भानगडीमध्ये त्यांनी ते आंदोलन उभं केलं. आणि ते आंदोलन उभं केल्यानंतर मग कसं झालं, त्या आंदोलनात नेतृत्व कोणाचंच नसल्यामुळे म्हणजे यात अगदी याच्यामधून मोबाईलमधून याच्यामधून त्याच्यामधून सगळे मेसेजेस गेले आणि त्या याच्यामध्ये ते मग आंदोलन भरकटत गेलं. कसं आहे की मॉबला काही सायकोलॉजी नाही राहत. एकदा 100, 200, 500 लोक एकत्र जमले तर त्यांना कुठे नेतृत्व नसलं तर चॅनलाइज नाही करता येत. मग 2-4 लोकांनी गोटे मारले तर ते आंदोलन हिंसक होतं आणि मग पोलीस मध्ये येतात आणि जे लीड करणारे पळून जातात आणि निरपराध लोक त्या ठिकाणी सापडतात. पण आता कामगारांना नेतृत्व राहिलेलंच नाही ना. तसं पाहिलं तर पूर्वीचे आंदोलन कामगार नेते असे खमके राहायचे, आता ते कामगार नेते तसे राहिले नाही की आंदोलनच कमी झाले. नाही, आंदोलन कसं आहे की जसं आता मी जवळपास 25 एक इंडस्ट्रीमध्ये विदर्भात काम करतो, कुठे अध्यक्ष आहे, सेक्रेटरी आहे, काय असेल ते पदाधिकारी म्हणून आहे, काही ठिकाणी ऍडवायझर आहे. तर भूमिका ही राहते की जर वाटाघाटीतून प्रश्न सुटले तर सुटले पाहिजे, नाही सुटले तर जी लिगल मशिनरी आहे, लेबर डिपार्टमेंट आहे, कोर्ट आहे, याच्या माध्यमातून गेलो पाहिजे. आता बेसिक विषय कसा आहे की जोपर्यंत कारखाने चालणार नाही तोपर्यंत कामगाराचं पोट भरणार नाही. आणि जर हे काही नाही झालं तर शेवटचा हात तर संघर्ष करणे, संप करणे अधिकार आहे ते केली पाहिजे.
पण होतं कसं की आता खूप ठिकाणी जसे आता नवीन पिढीमध्ये जे इंडस्ट्रियलिस्ट आहे किंवा उद्योजक आहे ते हे पाहतात की बा कायदेशीर कटकटीपेक्षा आपण देऊन दिलेलं बरं, कारण आधी नाही दिलं तर नंतर देणं आहे, संघर्ष होईल, त्यात नुकसान कारखान्याचे होतं. एक दिवस कारखाना बंद झाला तर त्याचं लाखो रुपयाचं नुकसान होतं. तेव्हा ही मानसिकता कारखान्यां किंवा कारखानदारांमध्ये यायला लागली आहे. जे कारण MBA झाले आहे, शिकून आलेले आहेत मालकांची मुलं, तर ते ह्या विचार करतात की लिगल कंप्लायन्सेस आहे किंवा आपल्याला जे कायदेशीर द्यायचं आहे ते आपण देऊन देऊ, म्हणजे डोक्याचं बघ गव्हर्नमेंटचे ऑफिसर्स येत आहेत, केसेस होऊन राहिल्या, लक्ष विचलित होतं. त्याच्यामुळे आता जरा सजगता यायला लागली, अग्रीमेंट्स होतात. आपण मी अग्रीमेंट कॉन्ट्रॅक्ट लेबरचे अग्रीमेंट करतो, म्हणजे ठेकेदारी कामगारांचे अग्रीमेंट होत नव्हते पूर्वी, आपण हळू तेही सुरू केले 4-4 वर्षांनी, आणि त्याच्यामुळे अशी वेतनवाढ मिळत गेली, त्यांच्या सर्व्हिस कंडिशन्स फिक्स होत गेल्या, की कामाचे तास असेल, त्याला वैद्यकीय सुविधा असतील, जे काय असेल ते मिळत गेलं. तर मग आंदोलन करण्याची आवश्यकता नाही ना. पण जिथे हे होत नाही तिथे आंदोलन होतात. आता महाराष्ट्रात यवतमाळलाही रेमंडच्या उद्योगात झालं तर ते काय, त्यांची काय मागणी होती? तर रेमंड्सच्या उद्योगामध्ये काय होतं की त्यांचं मागच्या वेळेचं जे अग्रीमेंट झालं ते झालं होतं 5,500 रुपये 4 वर्षासाठी, 5-50 इकडे ते होऊ शकतं. तर त्यानंतर कसं झालं की मागच्या या 4-5 वर्षामध्ये रेमंड्सची जी काही आर्थिक स्थिती होती ती डबघाईला आली थोडी, म्हणून त्यांनी ते अग्रीमेंट करत असताना तिथल्या युनियन्सला जवळपास 5-6 युनियन्स आहेत. तर त्या युनियन्सला त्यांनी सांगितलं की आम्ही यावेळेस 5,500 जे आहे त्याच्यापेक्षा जास्त काही देऊ शकत नाही. आणि तिथल्या कामगारांची पहिले मागणी भरपूर होती, 9,000, 10,000 जे काय असतील ते राहते, प्रत्येक ठिकाणी असते. पण मग त्यांनी सांगितलं की 5,500च्या वर आम्ही देऊ शकत नाही. त्याच्यानंतर ती सगळी 7,000 पर्यंत ही लेबरचे युनियन्स आहेत त्या आल्या, पण तिथे त्यांनी काही मग त्यांचं काही ते जुळलं नाही ना, आम्हाला ते एवढेच पाहिजे तेवढेच पाहिजे. त्याच्यात मग यांनी स्ट्राईक सुरू केलं. आता स्ट्राईक सुरू केल्यानंतर कसं झालं की हळूहळू त्या स्ट्राईकनी रूपांतर, मग हे सगळं आपण वाचलं आहे की उपोषणाला बसले, सगळं झालं. त्याच्यानंतर मग मध्यस्थी आमदार आले, लेबर मिनिस्टरकडे मीटिंग झाली त्यांची, त्याच्यातून एक मधला मार्ग निघाला की 5,700 त्यांचं अग्रीमेंट झालं, तिथून ते आंदोलन संपलं. असा मधला मार्ग काढून 5,700 म्हणजे 200-300 वाढले. काही केसेस लावल्या होत्या, त्या केसेस त्यांनी विड्रॉ केल्या, काही सस्पेन्शन होते ते विड्रॉ केले, अशा पद्धतीने मग सेटलमेंट झालं. अच्छा. अनेक कामगार संघटनेच्या मार्फत तुम्ही काम करत असताना नर्सेस संघटना पण सांभाळतात तुम्ही. तर महिलांना काही प्रॉब्लेम्स वगैरे असले तर ते तुम्ही कशा पद्धतीने सॉल्व्ह करता? म्हणजे आता नाशिकला TCS मध्ये झालेलं एक प्रकरण महिलांच्या बाबतीत, तर ते तुम्ही कसं प्रकारे हँडल करता? नर्सेसची जी संघटना आहे ती एक 4-5 वर्षापूर्वी इथल्या वर्धेच्याच नर्सेस आल्या होत्या की आम्हाला संघटना स्थापन करायची आहे. तर आता ऍक्च्युअली नर्सेसच्या संघटना या सगळ्या लेडीज आहेत इथे. मी त्यांना म्हटलं की बा तुम्ही लेडीज एक मी देतो, लेडीजला तुम्ही नेतृत्व द्या. पण त्या सगळ्या गव्हर्नमेंटच्याच आहे की नाही, PHC आपल्या ज्या ग्रामीण भागात गव्हर्नमेंटच्या PHC आहेत ना, तिथल्या नर्सेस आहेत. आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये माझं नाही का, म्हणजे आपल्या इथे काम नाही आहे, ते असतीलही संघटना, मलाही नाही माहिती. नागपूरला आपले कार्यकर्ते काही आहेत जे करतात प्रायव्हेट याच्यामध्ये. हा, तर हे PHC सेंटरच्या ज्या नर्स आहेत त्यांची संघटना आहे महाराष्ट्राची, 5-6 वर्षापूर्वी स्थापन झाली. त्यांची आधीची जी संघटना होती त्यांचे काही वादविवाद झाले, त्यांचे प्रश्न सुटत नव्हते, ते आले आमच्या ऑफिसमध्ये. त्याच्यानंतर मी त्यांना म्हटलं की ठीक आहे आपण संघटना सुरू करू, पण संघटना जी काही आपली जी काही तत्व आहे त्याला धरून चालली पाहिजे, गव्हर्नमेंट मधले जसं काम आहे तसं करायचं नाही आपण. तर त्यांचं एक 5-6 वर्ष. आता महिलांचे प्रश्न तर आहे वेगवेगळे आहेत. आता सरकारी डिपार्टमेंट असल्यामुळे त्यांचे ट्रान्सफरचे प्रश्न आहे. बरं, आता त्या विशाखा नावाची जी केस होती, एक सुप्रीम कोर्टाने जे डायरेक्शन दिले की प्रत्येक उद्योगामध्ये जिथे 10 महिला असतील तिथे महिलांची सुरक्षेची समिती असते, ती समिती झाली पाहिजे. कुठल्याही लेडीजचा एखादा प्रॉब्लेम असेल किंवा काही कंप्लेंट असेल, सेक्स्युअल हॅरॅसमेंट असेल वर्क प्लेसला, त्याची ती कमिटीकडे पहिले गेलं पाहिजे. ही कमिटी राहिली पाहिजे, हा कायदा आहे. विशाखा केस म्हणजे त्याचं नाव वेगळं असेल पण त्याला विशाखा केस सुप्रीम कोर्टाने नाव दिलं होतं. तर त्याच्यातून जी कमिटी झाली त्याच्यातून त्या कमिटीच्या मार्फत हे पहिले झालं पाहिजे आणि मग बाकी. त्यामुळे ही व्यवस्था तर कायद्याने केली आहे. आता नाशिकचा TCSचा जो विषय आहे तो टोटली वेगळा आहे. तो असा धर्मांतराचा विषय आहे की कोणा 4 लोकांच्या हाती त्यात कंपनीची सूत्र होती, आणि मग जसं आता कर्मचारी आहे ते बॉसेस आहे, आणि प्रायव्हेटमध्ये अजून त्यांचं बॉसिझम जास्त राहतं की बा त्या मार्फत बा त्यांचं प्रेशर आणून किंवा त्यांना म्हणजे जे काही काही गोष्टी आल्या आहेत की बा तू आपल्या देवांना नावं ठेवणे, शिव्या देणे, हे काय दगड आहे, विटा आहे, हे काय याचं देव आहे, याच्यात काय आहे वगैरे, असं करून डिमोरलाइज करणे, आणि त्या माध्यमातून मग तुमच्या धर्मावरचा विश्वास उडाला की त्यांना धर्मांतर करायला लावणे. हे टोटली कुठे ट्रेड युनियनशी रिलेटेड विषय नव्हते. त्यामुळे महिलांचं जे एक्सप्लॉयटेशन झालं, आता होतं कसं की
शेवटी कर्मचारी म्हटल्यानंतर मजबुरीने तो नोकरी करतो, त्याला काही खुशी आहे आणि कोणाच्या ऐकायच्या 4 गोष्टी ह्या गोष्टी राहत नाही. आणि याचा फायदा घेऊन ही सगळी मंडळी हे कामं करत राहतात. पण कुठेतरी आता जसं आता पोलिसनी त्याचा चांगला छाप पहिले 5-6 लोकांना पाठवलं तिथे, एम्प्लॉईज म्हणून पाठवलं लेडीजला, आणि त्याच्या मार्फत मग त्यांनी जो विषय उघडकीस आणला, तर त्याच्यामुळे हे सगळं प्रकरण तसं उघडकीस आलं. पण याचा कामगार चळवळीचा किंवा कामगारांच्या प्रश्नाचा काही संबंध नाही. ते वेगळं होतं. हा. सर, आता आपण बघितलं की कामगारांसाठी अनेक योजना सरकार राबवत आहे. त्यामध्ये जसं भांडे देणं आहे किंवा त्यांना किट देणं आहे किंवा शिष्यवृत्ती देणं आहे, तर ती खरोखर त्यांच्यापर्यंत पोहोचते का? आता किती कामगार खरे आहेत किती खोटे आहे हा तर संशोधनाचा विषय आहे. पण या सगळ्या बांधकाम कामगारांच्या चळवळीमध्ये कामगार चळवळ बदनाम करण्याचं सुरू आहे व्यवस्थित, आणि नेत्यांपेक्षा दलाल हा शब्द जर आपण वापरला तर तो जास्त चांगला आहे. म्हणजे आता जी माझी माहिती आहे तेव्हा 55,000 58,000 अशी काहीतरी आपल्या जिल्ह्यातली रजिस्ट्रेशन झालेली कामगारांची संख्या असं सांगितलं जातं, आणि एका कामगारांनी कमीत कमी 90 दिवस काम केलं पाहिजे. आता एवढं काम जर असेल 55,000 गुणिले 90, तर एवढं काम आपल्या जिल्ह्यात झालं आहे का हे पाहणं आवश्यक आहे आता. आणि त्याच्यामुळे बोगस जर कामगार भरती असेल, म्हणजे कामगारांचं हे रजिस्ट्रेशन असेल, त्यावर कारवाई झाली पाहिजे. मध्यंतरी काही कारवाई झाली, एक लेबर ऑफिसर पकडला गेला होता अँटी करप्शन मध्ये, त्यात काही युनियन्सचे नावं आले होते. पण त्यानंतर सगळं जी काही शासकीय यंत्रणा आहे किंवा पोलीस डिपार्टमेंट सगळं तर दबलं ते प्रकरण. त्याच्यामुळे ह्याच्या विरोधात ज्या खऱ्या लोकांना ज्यांना युनियन चालवायचे त्यांनी आवाज उठवला पाहिजे. आम्ही जिथे जिथे चान्स मिळतो त्या ठिकाणी आम्ही हे सगळं प्रयत्न करतो. भांडे वाटप असेल, हे वाटप असेल. आता मलाही जर मी म्हटलं तर भांडे मिळेल तर मी तर काय कामगार नाही ना, तर मलाही मिळू शकते, मी प्रयत्न केला तर. अशी चळवळ आहे, त्याच्यामुळे याला विरोध झाला पाहिजे. बऱ्याच जणांनी त्याचा लाभ घेतलाय सगळीकडेच घेतला आहे. सगळीकडे ज्यांना गरज नाही त्यांनी भांडी उचलली, शिष्यवृत्ती उचलली, ते पेट्या मिळत होत्या, पावडं हो. गमेलं, सगळं नेलं. पण खऱ्या कामगारांपर्यंत ते पोहोचलं. त्याचं कारण असं आहे की ते हे पैसे देऊ शकत नाही, आपली रोजीरोटी बोलून 4 तास त्या ऑफिसमध्ये जाऊ शकत नाही. त्या ऑफिसमध्ये धिंगाणा आहे, तिथे जे एम्प्लॉईज बसले आहेत ते सगळे करप्ट आहे. त्यांच्या मागे आम्ही लागलो. म्हणजे जिथे जिथे चान्स मिळाला आम्ही झोडप नाही, तसं कायदेशीर प्रक्रियेत कंप्लेंट्स करणे, हे करणे ते आपण करतो. हा व्याप इतका मोठा आहे की 1-2 लोकांनी करून होणारा विषय नाही आहे. त्यामुळे याच्या मागे आमचा तर प्रयत्न आहे की सतत ते झालं पाहिजे. जे दलाल आहेत, नेते असतील, युनियन्स असतील, युनियन्स उभ्या झाल्या पाहिजे, पण त्यांनी सेवाभावाने त्यांना दिलं पाहिजे. ठीक आहे, युनियनची फी काय 25 रुपये 50 रुपये महिन्याची घ्या, ती चालते, तो विषय नाही, कारण युनियन चालवण्या खर्च आहे. पण तुम्ही जर एकेका कामगाराकडून रजिस्ट्रेशनचे 1000 घ्याल, शिष्यवृत्तीचे 40,000 घ्याल, तर हे काही ऍक्सेप्टेबल नाही, काही विषयच नाही. म्हणजे शेवटी मग हे सगळं जे सर्कल तयार होतं की बा ठीक आहे, हे घे लाख रुपये मिळून दे, 40,000 तू घे. हे कामगार चळवळ नाही आहे, कामगार चळवळ नाही. पण सरकारने ज्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे त्याही या एजंट थ्रू पोहोचत नाही ना. तेच मध्यस्थी करून बऱ्यापैकी ती शिष्यवृत्ती असो किंवा भांडे असो किंवा काही असो, ते वेगळ्या लोकांना देण्यात येते. म्हणजे ज्याला गरज आहे त्याला ते मिळतच नाही, असं मला म्हणणं आहे. लाभ नाही मिळत याचा त्याच्या जो रजिस्ट्रेशन स्वतःच करत नाही त्याचाही दोष आहे ना, की 1 रुपया फक्त फी आहे. आता मला ती माफ केली गव्हर्नमेंटने, ते रजिस्ट्रेशन फ्री होतं. त्यांनी तिथे जायला पाहिजे, ते ऑफिसमध्ये जाऊन समजा एखादी चक्कर होत असेल तर केली पाहिजे. जर त्याचं काम नसलं तर आम्ही या क्षेत्रात म्हणजे या चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते आहोत, त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि असं संयम ठेवून जर काम केलं तर 1 पैसाही खर्च नाही. काही लोकांचे कामं आम्ही झाले खर्च ते होते, काही खर्च नाहीत त्याला. तर लोकांना हे झालंय ना, आता जसं आता हा विषय निघाला, आता लाडकी बहीण योजनेत आता आपण पाहिलं किती बोगस लोकांनी केलं. आता गव्हर्नमेंटने थोडं स्क्रुटिनी केली तर सापडल्या, म्हणजे सरकारी नोकरी करणारे माणसांनी उचललेला. तर कसं आहे की शासकीय योजना चांगल्या राहतात. आता ही समजा समाजात लागलेली काही असं समजा दोष आहे किंवा मी माझ्या हक्काचा नाही तर मी घेईली प्रवृत्ती असेल, तर ज्याच्या हक्काचा त्याला मिळणार नाही ना. हा आता एक सामाजिक विषय आहे. बरोबर, त्याला आपण समाज प्रबोधन करण्याचा विषय आहे की माझं जे आहे ते मी घेईन. मी गरीबावर अन्याय करून मी जर घेत असेल तर मग ती समाजाचा दोष आहे. आपण केवळ हे जो दलाल आहे तो आपला दलाल आहे म्हटल्यानंतर तो त्याचं ते काम आहे हे करणं. ते प्रत्येकाने हा विचार केला, आम्हाला माहिती आहे चालतं म्हणून मी जाहीर स्टेजवर नाही बोलतो हे विषय. आता ते थांबायला वेळ लागेल, म्हणजे एवढं सहजासहजी होणार नाही.
कारण भ्रष्टाचार जसं म्हटलं की 2 माणसं जोपर्यंत म्हणणार नाही की मी देत नाही पैसा, मी घेत नाही, तोपर्यंत बंद नाही होणार. तर हाही विषय. सर, कामगार वेतन आयोग अशी काही संकल्पना असू शकते का? जसं केंद्रीय आयोग आहे, त्यामध्ये वेतन ठरल्या जाते केंद्रातल्या म्हणजे काम करणाऱ्या लोकांचं. राज्य शासनाचा पण तसा काही आयोग आहे, वेतन आयोग. तर या कामगारांचाही काही असा वेतन आयोग असायला पाहिजे का, असं वाटतं का तुम्हाला? नाही, जशी केंद्र 7वा म्हणजे वेतन जसं काही वर्षानंतर बा 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर त्यांची एक वाढ व्हायला पाहिजे पगारात. असं काही आहे का? तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एम्प्लॉईजसाठी वेज बोर्ड आहे, 7वं वेतन आयोग वगैरे आहे. हो. त्याच्या धर्तीवर स्टेटची एम्प्लॉईजचं होतं. हा. आणि प्रायव्हेट इंडस्ट्री किंवा बाकी याच्यासाठी त्यांच्यासाठी आहे. जसं मी मगाशी सांगितलं की मिनिमम वेजेसचं बोर्ड आहे. त्याचा दर 5 वर्षानंतर रिव्हिजन होतं की 5 वर्षानंतर आता हे महागाईचं स्तर हे ते धरून पुन्हा रिव्हिजन होतं. तो एक आहे. बाकी वेज बोर्ड आहे, जसं मी मगाशी सांगितलं की वेतन निर्धारण 4-4, 5 वर्ष आम्ही जे करार करतो ते मॅनेजमेंट आमच्यामध्ये झाले तर मग तिथे ते आपोआपच पगार वाढ होते त्यांची. पण तिथे नाही झाली तर ते गव्हर्नमेंट मशिनरीकडे, नंतर ते त्याची वेज बोर्ड आहे तिकडे जाणे आणि मग तिथे एकमेक सगळे बोलून मग त्यांचं. पण काय आहे की कामगारांना अनेक गोष्टी माहीत नाही राहत किंवा हे आपल्याजवळसाठी ही लिगल प्रोसेस आहे, हे कायदेशीर प्रक्रिया आहे आणि त्याच्यामुळे अज्ञानामधून मग अनेकदा काय होते, माझी पगार वाढत नाही म्हणून तो संघर्षात उतरतो. आणि संघर्षात उतरला की नेतृत्व जर व्यवस्थित नसेल तर मग त्याचं नुकसान होतं. त्यामुळे हे व्यवस्था सगळीकडे आहे. आर्बिट्रेटर आहे म्हणजे मध्यस्थ असला पाहिजे. लेबर कमिशनर आहेत, त्यांच्याकडे ही व्यवस्था आहे कन्सिलेशनची की दोन्ही पार्टीला आणणे, तुमचंही काही सोडा, यांचंही काही सोडा, या सगळ्या व्यवस्था आहे कायद्यात. पण या थोडा वेळ काढू प्रक्रिया आहे. त्यामुळे कामगारांनी जर संयम ठेवून केलं काम तर व्यवस्थित होतं. आणि बेसिक विषय कामगारांचा दुर्दैव आहे, कामगार हारतो कुठे? एक तर त्याचा नेता विकल्या गेला तर हारतो, नाही तर मारल्या गेला तर हारतो. आपल्या इकडे मारल्या गेल्याचं खूप हे नाही आहे. बिहारमध्ये वगैरे ते होतं की लीडर उडवून टाकतात. पण जिथे ते नेतेच विकले गेले, तुम्ही काय न्याय द्याल लोकांना? त्यामुळे हेही एक आहे दुर्दैव की नेतृत्व त्यांनी जर व्यवस्थित केलं लोकांनी आणि व्यवस्थित सांगितलं की नुसतं भडकवून नाही, त्याला आग लावा आणि बंद करा, तर प्रक्रिया आहे. आपल्याला या प्रक्रियेतून आपण नाही झालं आपलं तर आपण पाहू मग शेवटचा पर्याय काय. स्ट्राईक मी केले नाही असं नाही, म्हणजे काही इंडस्ट्रीमध्ये आम्ही केले. आता 4-5 वर्षापूर्वी भंडाऱ्याचा सनफ्लॅग आहे, 16 दिवसाचा स्ट्राईक झाला. सगळ्या जवळपास 4000 लोकांची ती युनियन आहे माझी. तर तिथे सगळं तिथल्या त्या तो एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर असेल सगळं, त्याला मी 3-4दा सांगणार नाही रे असं नाही, तू कर, हे कर, बैस तू, नाही कर, नाही कर, म्हणजे व्हायचं झालं. मग शेवटी 16 दिवसानंतर जे आधी करायचं होतं तेच झालं. म्हणजे त्यांचा काही फायदा झाला असं झालं नाही, पण ते जे 16 दिवसात नुकसान झालं, त्यांची धावपळ झाली, आमच्यावर काही केसेस लागल्या, त्यानंतर विड्रॉ झालेला हा भाग वेगळा आहे. पण हेही सगळं या याच्यामध्ये होत राहतं. त्याच्यामुळे नेतृत्व कसं याच्यावरही खूप आहे. काय आहे की पॉलिटिकल नेतृत्व असलं आणि काही गेन करायचे असले भडकून दिले लोक. कारण हा वर्ग कसा आहे, कामगार वर्ग खूप भोळा आहे, भाबडा आहे, म्हणजे भावनेच्या भरात वाहणार आहे. त्याला जर कोणी म्हटलं की मी आज जर त्याला 10,000 पगार मिळत आहे, मी म्हटलं 20,000 पगार दे, सगळे माझ्याकडे येईल, 5,000 कुठल्याही युनियनकडे असेल. पण तो हा विचार नाही करणार की 10,000 चे 20,000 मला कसे मिळतील, कसं शक्य आहे, मी कुठला मालक देईल. तर त्याच्यामुळे कसं आहे की नेतृत्व हा विषय एक राहतो. त्यामुळे आणि कामगारांनी थोडंसं समजून घेण्याची भूमिका, किंवा एक स्टेज आहे किंवा जसं कोणी एम्प्लॉय असेल, आता तुम्ही एम्प्लॉई आहे की माझी एकदम ही राईज कशी होईल, कारण पगार असे तर नाहीच वाढणार, पगार असेच वाढत जाईल कुठे. तर ही जी आणि काही लोक काय करत आहे की याच्यात भडकून देते की तुझा 30,000 झाला पाहिजे पगार. कुठेतरी आमच्या इकडे ते पाठवतात, त्या तुमच्या याच्यात आलेले राहते काही त्याच्यात काहीच नाही राहत खरं. कुठेतरी दिल्लीत, मुंबईत काहीतरी झालं राहते. आता मिनिमम वेजेसचा कन्सेप्ट कसा आहे की प्रत्येक राज्याचे मिनिमम वेजेस वेगळे आहे. नॉर्थ ईस्ट मधली कंडिशन वेगळी आहे, तिथले कमी आहे, महाराष्ट्रातले जास्त आहे, गुजरातमधले आपल्या बरोबरचे आहे जवळपास. तर हे माहीत नसल्यामुळे दिल्लीतलं समजा 20,000 असेल तर तो इकडे सांगते आम्हाला दाखवते 20,000 पगार पाहिजे, आपल्या इकडे कदाचित 14-15 राहतात. मग आम्हाला त्याला सांगावं लागतं दिल्लीचं वेगळं राहते, वेगळं हे माहित नाही राहत कामगारांना. मी सांगितलं नाही तुला 20,000 मिळालं पाहिजे, निघ बाहेर, तो निघेल ना बाहेर, तो त्याला गेन जर दिसत आहे. तर हेही आहे की जे त्या क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते कसे आहेत त्याच्यावर अवलंबून. तुमच्या एवढ्या चळवळीच्या कार्यकाळात तुम्हाला एखादी अशी स्ट्रॉंग झालेली चळवळ किंवा आता म्हणजे कसा त्यातून मार्ग काढायचा असं, म्हणजे तुम्हाला खूप असं
त्यात असं वाटलं की आत्ता काय पुढे, असं काही आठवतं का तुम्ही? नाही, असा प्रसंग आला नाही, कारण थोडं मला कायद्याचं ज्ञान आहे, त्याच्यामुळे कुठे मॅनेजमेंटला कचाट्यात पकडायचं हे जर पाहिलं आपण, तर मग तुमचं काम थोडं सोपं होत जातं. पण संघर्ष खूप झाले. म्हणजे इथे इव्होनिसचं जेव्हा आपण युनियन उभं केलं ठेकेदारी कामगारांचं, तर 40 दिवस आपण तिथे पेंडॉल टाकून बसलो, आंदोलनं केली, सगळं केली. सुरुवातीला काही 2 इंजिनियर ऍक्सिडेंटमध्ये गेले, तेव्हा काही व्यवस्था नव्हत्या इथे. त्यावेळेस जवळपास एक डेड बॉडी आणून आपण 6 तास मी उभा होतो, सगळं पिक्चर स्टाईल झालं. मग आपण व्यवस्था केली की बा हे काही झालं तर हे मिळालं पाहिजे पुढे, म्हणजे कोणाचा ऍक्सिडेंट झाला तर ह्या व्यवस्था झाल्या पाहिजे. मग अग्रीमेंट मधून कॉस्ट काढून बरं कुठलाही त्या ऍक्सिडेंट झाला तर 4 लाख मिळाले पाहिजे, पूर्वीच होतं. आता इन्शुरन्स काढायला लावतो आपण कामगारांचं, तर आता त्या कारखान्यात वगैरे ऍक्सिडेंट वगैरे झालं 30-32 लाख रुपये आपण मिळवून देतो. आता ही व्यवस्था झाल्यामुळे काय ते दिसत कुठेच नाही. जर तुम्ही म्हटलं ना की कामगार चळवळ दिसत नाही, तर हे दिसत कुठेच नाही, कारण तिथे ते आपण एक हे तयार केली आहे सिस्टम की हे झालं तर हे होईल, हे झालं तर हे होईल. मॅनेजमेंटने केलं तर संघर्षाची आवश्यकता नाही. कुठे कोणाच्या याला मिसेसला लावायचं आहे, ठीक आहे करा, लावून दे, ते बोलून होऊन जातं. आता बरेचदा काय होतं की याला आपण प्रसिद्धी देत नाही, काय रोजचं काम आहे. समजा आता तुम्ही इथे हे गेलं, हे तुम्ही काही प्रसिद्धी देणार नाही, तर तेही होतं मग की आपण देत नाही प्रसिद्धी. नाही तर आता जसं राजकारणात 4 लोक उभे झाले, फोटो देऊन दिला, संपला विषय. कामगार चळवळीत हे आपण करत नाही, कारण ते जसं काही करतात त्यांना प्रसिद्धी मिळते. आपण जे प्रसिद्धीचे असं आहे की जेवढी पाहिजे तेवढी केली पाहिजे. तर हे सिस्टीम एकदा झाली की हे सगळे विषय आपोआप होतात. तुम्ही म्हणे धार बोथट आहे, बोथट नाही होत. सर, माजी खासदार कॉम्रेड रामचंद्र घंगारे यांच्या अध्यक्षतेत बरेच आंदोलनं झाली. आता तशा प्रकारचे आंदोलने होत नाही, तर मग आंदोलने दिसतच नाही, त्याची नेमकी काही कारणं असू शकतात का? आंदोलनं सुरू राहतात. तर बरेचदा काय होतं की आजकाल प्रेस पब्लिसिटी जी आहे ती मिळायला पाहिजे, ती कामगार चळवळीला मिळत नाही, हे खरं आहे. दुसरं गोष्ट असं आहे की आता जसं मी मगाशी सांगितलं की अनेक कारखानदार असं आहे की ते आता हा विचार करतात की बा कायदेशीर प्रक्रिया आपण पूर्ण केल्या पाहिजे, की जर नंतर ज्या सगळ्या झंझटी किंवा गव्हर्नमेंटच्या एन्क्वायरी हे ते पुन्हा पेनल्टी भरा. त्यामुळे काही अंशी हे झालं आहे की ते आपल्या चॅनलमधून किंवा तिथले ते सेटलमेंट्स करतात. गंगारे साहेबांच्या वेळेस कसं होतं की गंगारे साहेबांच्या वेळेस एक तर कम्युनिस्टांचं स्वतःचीच ती एक विचारधारा आहे, ते की नेहमी सतत संघर्ष करा आणि कामगार चळवळीत कुठेतरी मालक आणि लेबरमध्ये संघर्ष करत राहा छोट्या छोट्या विषयासाठी. पूर्वीच्या काळी फक्त कम्युनिस्ट चळवळच होती, म्हणजे ही आपल्याही देशात चळवळ सुरू झाली ती 1923ला वगैरे. तर ती पहिली या कम्युनिस्टांची संघटना होती, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस म्हणून, आयटक म्हणून. त्याच्यात सगळेच होते, एस एम जोशी होते, डांगे होते, डांगे नाही फर्नांडिस वगैरे नंतरची पिढी आहे, डांगे होते. तर त्यांचं ते हेच आहे ना की हा मालक कामगार म्हणजे मालक हा नेहमी कामगारच्या विरोधात आहे, आणि त्याच्यामुळे ते सतत संघर्ष करत राहिलं पाहिजे. त्यामुळे त्या विचारधारेने संघर्षच करत राहिले. नंतर जसं मी भारतीय मजूर संघाचा जवळपास 2010 पर्यंत काम करतो, नंतर गडकरी साहेबांनी मला इकडे या भारतीय जनता पार्टीच्या कामगार मोर्चाचं काम करायला सांगितलं. आपली विचारधारा ही आहे की बुवा हे शेवटी 2 चाक आहे, हा संघर्ष नाही आहे, इथे समन्वय राहायला पाहिजे. कारण जसं मी जिथे समजा कामगार आहे पण माझ्या घरी मी मालक आहे, त्यामुळे तुम्ही घरी शोषण करता. म्हणजे जसं मी माझ्या मोलकरणीला जर पगारवाढ मागितली नाही देणार, तर मग तिथे मी मालकाच्या भूमिकेत आहे, तर मग मी तिथे मालक आहे तर मी संघर्ष कोणाशी करायचा, मग त्याचा संघर्ष माझ्याशी. त्यामुळे ही विरोधाभासी विचारधारा आहे कम्युनिस्टांची. म्हणून तुम्ही बघा केला पाहिजे संघर्ष, जिथे आवश्यक आहे ते केला पाहिजे, पण समन्वयातून जर प्रश्न सुटले तर सुटले पाहिजे. या विचारधारेने भारतीय मजूर संघ पुढे आला, आणि आज BMS किंवा मजदूर संघ या देशातला सगळ्यात मोठं संघटन आहे. कम्युनिस्टांच्या या विचारधारेमुळे काय झालं की, आणि कम्युनिस्टांचं दुसरं एक दुर्दैव असं आहे की त्यांनी लिडरशिप दुसरी आली नाही पिढी. तर घंगारेनंतर यशवंत झाडेचं नाव आहे, ठीक आहे, पण त्या हिशोबाने त्यांची ती पिढी तयार नाही झाली. जसं आपल्या इकडे कसं आहे, या विचारधारेमध्ये आम्ही कामं करतो, तसं मी हळूहळू बाजूला येईल तर मी नवीन लिडरशिप उभी करतो त्या ठिकाणी. त्यामुळे सतत चालणारी प्रक्रिया कम्युनिस्टांची कुठे खुंटली आहे. त्यामुळे त्यांच्या ज्या काही आशा वर्कर्स आहे, अंगणवाडी सेविका आहे, या ज्या युनियन्स आहेत त्याच्या भरोशावर त्यांचं चालू आहे. पण बाकी ठिकाणच्या डेव्हलपमेंट त्यांच्या जवळपास बंद झाल्या, कारण त्यांनी नवी पिढी तयार नाही झाली किंवा त्या विचारधारेकडे आकृष्ट नाही झाली. एक काळ असा होता की लाल झेंडे सगळीकडे जगभर होता, त्यांच्या त्या विरोधाभासी सगळ्या विचारधारेमुळे ते सगळी जगातली
जवळपास कम्युनिझम पूर्ण. आता चायना जर ऐकायला आहे तर चायना ती पूर्ण भांडवलशाही आहे. रशियाचे तुकडे झाले. यांची पूर्ण जगात ही जी परावृत्त म्हणजे पराजितच झाली आहे कम्युनिस्टांची विचारधारा जवळपास. हे नावाला आता बंगालमध्येही कोणी राहिले नाही, पहिले होते केरळातही राहिले नाही. त्याचं कारणच असं आहे की आपली भारताची जी संस्कृती आहे ती कधी एकमेकांच्या विरोधात उभं राहा अशी नव्हती. आपले हे आता हे समजा आपले ही कामगार चळवळ म्हणतात की 1800 म्हणजे इंडस्ट्रियलायझेशन झाल्यानंतर युरोपमध्ये सुरू झाली. आपल्या इथे त्याच्या आधी काळापासून हे सांगितलं आहे की बा जो श्रमिक आहे त्याला त्याचा मोबदला दिला गेला पाहिजे. हे आपल्या इथे खूप खूप आधीपासून आहे. पण कसं झालंय की आपल्या इथे स्वयंरोजगार जास्त होता पूर्वी. म्हणजे 12 बलुतेदार की एकमेकांशी रिलेटेड सगळे विषय होते, त्याच्यामुळे संघर्ष नव्हते होत. प्रत्येकाला प्रत्येकाशी काम पडायचं. तर जसं भांडवलशाही आली तिथे वर्ग संघर्ष सुरू झाला. जोपर्यंत ते सेल्फ इंडिपेंडंट होते तोपर्यंत तो विषय नव्हता. विषय म्हणजे प्रत्येकाला दुसऱ्याची गरज असल्यामुळे ते गाव आपलं धरून राहायचं तेव्हा. ते वाढत गेलं. महाराष्ट्रातील कामगार चळवळीची पिछेहाट आता बऱ्यापैकीच झालेली आहे. तर मग कामगारांचा संघर्षच संपला की कारण काय असू शकतात त्यांचे? म्हणजे प्रश्नच संपले असं म्हणू का आपण? महाराष्ट्रात बऱ्यापैकी ती चळवळ आता खुंटलेली दिसतंय आपल्याला. नाही, चळवळ नाही कुठली चळवळ कमी नाही झाली. चळवळीचे स्वरूप बदलले. आता स्वरूप म्हणजे कसं की आता गव्हर्नमेंट मशीन झाल्या, तिकडे मिटिंग लावणे, कोर्टात जाणे. आणि दुसरी कसं आहे की जसं जसं कामगार सुखवस्तू व्हायला लागतो त्याची मानसिकता, किंवा जसं आता नवीन कामगार आहे, लग्न नाही झालं तर त्याची संघर्षाची धार राहते. पण जशी पगारवाढ झाली, वय वाढलं, जबाबदाऱ्या वाढल्या की त्याची जी धार थोडी थोडी कमी व्हायला लागते. त्याचं कारण आहे की ते जबाबदारी त्याला दिसायला लागतात की संघर्ष करेल, नोकरी गेली मी करायचं काय, या मानसिकतेमुळे. आणि हे मानसिकता माहीत झाल्यामुळे एम्प्लॉयर आहे किंवा जो मालक आहे तो त्या पद्धतीने हे करायला पाहतो, काही भानगडीत पडू नको, हे करू नको, ते करू नको. पण चळवळ काही समाप्त नाही होती. चळवळ काही समाप्त होणे नाही आहे. चळवळ सुरू आहे, संघर्ष सुरू आहे. संघर्षाच्या व्याप्ती बऱ्याच ठिकाणी स्ट्राईक होतात, सगळं होतात. पण आता थोडा लेबरचं किंवा कामगाराचं शिक्षणाचं प्रमाण वाढलंय. पूर्वी जो अनपढ कामगार होता तो आता राहिला नाही. चांगले शिकलेले पोरं आहेत, ITI मिनिमम झालेले लोक आहेत, BA झाले, MA झाले, BCom झाले. हे स्तर झाल्यामुळे त्याला आता कायद्याची माहिती व्हायला लागली. पूर्वी कसं होतं, कायदेच माहित नव्हते लोकांना, मग काय करायचं. आता कायदे माहीत झाल्यामुळे लोक पहिले तो पर्याय निवडून पाहतात. आणि मग सामोपचाराने समजा 2 पैसे त्याला 10 रुपये पाहिजे असायला 9 रुपये मिळाले, तो म्हणतो ठीक आहे 1 रुपयासाठी हो काय करायचं. पण मग संघर्ष नाही कमी झाले. संघर्षाचं स्वरूप कदाचित बदललं असेल, स्ट्राईकचं प्रमाण कमी झालं असेल, बाकी लॉकआउट्स पहिले कामगार हे मालक करायचे ते कमी झालं असेल. पण संघर्ष सुरू आहे. आता आम्ही जिथे जातो तिथे संघर्ष आहे. जसं पण कारखाने बंद करावे ही भूमिका आता जवळ बऱ्याच वर्षी कमी होत चालली आहे की लोकांची, की बा नाही याच्यावर आपलं पोट आहे, मग ठीक आहे आपण संयम ठेवू, 1-2 वर्षांनी आपल्याला रिझल्ट मिळेल. आता हिंगणघाटला गिमाटेक्सला आमची युनियन आहे जवळपास 2,000 कामगारांची. तिथलं आमचं ॲग्रीमेंटचं नाही जमलं, म्हणजे जे पाहिजे होतं ते नाही मिळालं. तर मग आम्ही कामगारांची मिटिंग घेतल्यावर त्यांना म्हटलं काय करायचं बाबा, स्ट्राईक करायचं की कोर्टात जायचं. तर नाही म्हणजे स्ट्राईक नाही करायचं, आपण कोर्टात जाऊ, 2 वर्षांनी मिळालं. तर हा विचार करायला लागला कामगार की ठीक आहे 2 वर्षांनी आपल्याला न्याय मिळेल, पण आपण हे बंद करू तर आज आपल्या पोटावर पाय पडेल. त्याच्यामुळे संघर्षाचं स्वरूप बदललं. पण संघर्ष सुरू आहे, सगळीकडे संघर्ष आहे. बिना संघर्षाने कामगाराच्या मूलभूत काही समस्या सुटणे नाही. कोणीही, तुम्ही किंवा मी, आपणही जर जनरली केलं तर आपण एक 10 रुपयाची मेथीची जोडी किंवा सांबाराची जोडी घ्याल तर 4 दुकानं पाहतो की 9 रुपयात मिळेल का. तर ही मानसिकता मालकाची आहे. आणि त्याच्यामुळे स्वस्त कुठे मला मिळेल, काय मिळेल, त्याची लेबर कॉस्ट मी कशी कमी करेल. आणि सगळ्यात शेवटी सगळ्यात पहिले जो वरवंटा फिरतो तो कामगारावर फिरतो, कारण त्याचीच कॉस्ट तुम्हाला कमी करता येते. नाही तर बाकी ठिकाणी समजा विजेचं असेल, रॉ मटेरियल असेल, ते हातात नाही, त्याला जे बाजारातून मिळेल ते घेणं आहे. त्यामुळे मग कॉस्ट कटिंग कुठे करायचं, पैसा कुठे वाचवायचा कारखान्यात, तर मग याच्यावर कामगारावर कुऱ्हाड आणा, त्याचे पगार कमी करा किंवा 10 लोक काढा. ह्या याच्यातून तो संघर्ष सुरू होतो. त्यामुळे संघर्ष तर सुरूच आहे, सतत आहे संघर्ष, हे विषय नाही. सर, आपण बऱ्याचदा बघतो म्हणजे जसं महाराष्ट्रात आहे की बाहेरचे कामगार खूप येतात. त्याला काही जसं आता इथे पण ॲव्हनिक मध्ये म्हणा किंवा काही म्हणा, म्हणजे बाहेरचे कामगार आपल्याला प्रत्येक इंडस्ट्रीज मध्ये दिसतात. जनरली महाराष्ट्रातही बऱ्यापैकी बाहेरचे दिसतात. मग महाराष्ट्रातले कामगार
एफिशियंट नाही आहे असं म्हणायचं का आपण, की का बाहेरचेच कामगार आपण का निवडतो का जनरली, त्यांचं प्रमाण जास्त दिसते. मग तसं काही आपण ठामपणे म्हणत नाही का की 80% आपल्याच महाराष्ट्रातले तिथे कामगार असावे, किंवा त्या भाषेतले ते तिथल्या गावातले लोक जास्त असावे, असं काही आपण ठेवत नाही का त्यांच्यासमोर? नाही, हा तर कायदाच आहे, महाराष्ट्रात कायदा आहे हा, की 80% तुमचे लोकल लोक राहिले पाहिजे, कामगार राहिले पाहिजे. आता स्टील इंडस्ट्रीमध्ये काही काही डिपार्टमेंट किंवा विभाग असे आहे की तिथे आपल्या इकडे लोकल कामगार नव्हते, नाही आहे, म्हणजे आता व्हायला लागले. आता पण जेव्हा कारखाना लागला, जसं आता पूर्वी लॉइड स्टील नाव होतं, 93-94 आला, तर सुरुवातीच्या इथे कोणीच नव्हतं, कारण इथे काही कारखानेच नव्हते आपल्या वर्धेत. त्याच्यामुळे त्यांना हे सगळं युपी बिहार इकडे ते कामं करणारी पोरं होती ती इकडे आणली. ठीक आहे, अजून इकडे मेटॅलिक्स मध्ये उत्तम गलवा ज्याला आपण म्हणतो, तिथे 1-2 बॅटरी डिपार्टमेंट, हे ते 2-3 डिपार्टमेंट आहे, तिथे आपल्या इकडे कामगार नाही आहे. मग ते ओरिसातून आणा, झारखंडमधून आणा, हे चालतं. सुरुवातीला जो कारखाना उभा होतो तर तिथे आपले लेबर नाही राहत, त्याच्यामुळे पूर्वी जसं आता काही ठिकाणी पश्चिम बंगालमधून लेबर येतात, तिथे ते कारखान्यात 5 वर्ष काम केले जातात. इथे नवीन सुरू करायचं तर नवीन पोरं तर नाही करू शकणार, मग ते कामगार येतात. पण हळूहळू हे प्रमाण कसं होतं की कारण हे एका ठिकाणी टिकत नाही, हे कामगार ते बाहेरून आलेले. इथे 10,000 मिळाले तर तो 12,000 मिळाला चालला जातो, कारण तिकडून आलेला त्याला इथे का तिथे का. तर आपण हे प्रमाण हळूहळू सुरुवातीच्या काळात ते दिसतं, आणि कधी कधी बोंबई जास्त राहते. आता आमच्याजवळ रेकॉर्ड आहे कोण किती आहे, कुठे आहेत, तर त्यामुळे काय की सुरुवातीच्या काळात हे राहू शकतं हे चित्र. पण नंतर काय होतं की नंतर हळूहळू जसं रिप्लेस होतो गेला की आपले लोकल लोक लागतात, मग लोकल लोकांचं प्रमाण वाढायला लागतं. पण आता होतं कसं की तो पूर्वीपासून इथे आलाय, तर 30 वर्षापर्यंत तो शेवटी इथला झाला ना. आता त्याची दुसरी पिढी, घरं झाले, लोकही विचार करताना बा तो बिहारचा आहे. हे सगळे हे अशी प्रकार आहे. काही ठिकाणी राहू शकते प्रमाण की बा जास्त कमी जास्त, नवीन असताना राहतं, म्हणजे काही एरियामध्ये आपले लोक नाही राहत, हळूहळू मग इथे शिकायला लागतात, मग ते रिप्लेस होतात, हळूहळू प्रमाण कमी होतं. आता हे सुरुवातीला इकडे जे एवनीतमध्ये असेल प्रमाण, ते आता नाही आहे. अगदी रेकॉर्ड मला हे सगळीकडे प्रश्न विचारतात, कुठे आपले लोक लागत नाही, आपले लोक लागत नाही. पण तुम्हाला काही काही डिपार्टमेंट लोक कामच नाही करणार तुमचे, म्हणजे एक्सपिरियन्स नसल्यामुळे, आणि सगळं हॅझार्डस किंवा धोकेदायक काम आहे, 1400 डिग्रीमध्ये काम आहे, ते एक्सपिरियन्स असल्याशिवाय नाही करू शकत. सुरुवातीला काळासाठी हे राहू शकतं की तिथे 80%, पण तरीही गव्हर्नमेंटचं लक्ष राहतं, त्यांच्या मशिनरी आहे, दरवर्षी त्यांना सगळे एम्प्लॉईजची लिस्ट पाठवावी लागते. नंतर आता तर सगळ्यांचे आधार कार्ड झाले, वोटिंग इकडेच झालं, आता प्रमाण कमी होत चाललं, हळूहळू कमी होईल, ते एकदम नाही होत रिप्लेस. स्किलफुल लेबर, स्किल जोपर्यंत होणार नाही आपल्या इकडचे लेबर, तोपर्यंत चालत राहील. पण आता बऱ्याच अंशी कमी होत चाललाय, बऱ्याच अंशी कमी होत चाललाय. म्हणजे ते 80-20 आहे म्हणजे म्हणायला ते नक्की नाही सांगता येत, 80-20 आहे, 70-30 आहे, पण हे करतात आजकाल, इंडस्ट्रीवाले करतात, कारण त्यांनाही माहिती आहे, कारण त्यांना इथे जर कारखाना चालवायचा आहे तर हे सोशल बॅलन्सही त्यांना सांभाळणं आवश्यक राहतं. पण काही काही डिपार्टमेंट आहे तिथे, भट्टी आहे, इथे मॅक्झिमम बाहेरचे राहतात, इथलं बॅटरी डिपार्टमेंट आहे, इथे बाहेरचे राहतात, असे काही काही डिपार्टमेंट तिथे राहतात, अजूनही राहू शकतील बाहेर, कारण ते स्किल आपल्या इकडे अजून नाही आलं त्या पद्धतीने. आता भारत सरकारने कामगार कायद्यामध्ये अनेक सुधारणा केल्या आहेत म्हणता येईल आपल्याला, तर त्या सुधारणा काय आहेत नेमक्या, आमच्या कामगारांना पण त्या कळू देत. या सरकारने एक चांगलं काम केलं की अनेक वर्षापासून जे कायदे होते, मग ते वेगळे असतील, म्हणजे इंडियन पिनल कोड होतं, क्रिमिनल प्रोसिजर कोड आहे, ह्याच्यातही सुधारणा केल्या. इंग्रजांच्या काळातले सगळे कायदे आहे. तसंच कामगार कायद्यामध्ये सुधारणा केल्या, 28 कायद्याचे 4 कायद्यात रूपांतर केले. जसं पगाराशी वेतनाशी संबंधित अनेक कायदे होते ते एकत्र केले, त्याला कोड ऑन वेज असं म्हटलं. नंतर जे काही इंडस्ट्रियल रिलेशनचे आहे विषय, की संघटना स्थापन करणे, संघटनेचे संबंध, संघटनेचं रिकॉग्निशन, याचं इंडस्ट्रियल रिलेशन कोड असं केलं. असे 4 कायदे केले त्यांनी, ज्यात मग सेफ्टी आहे कामगाराची, ते अतिशय चांगले केले कायदे. आता याच्यातही काय, खूप कामगारांमध्ये असं गैरसमज खूप आहे. आता एक मध्ये तुम्ही अनेकांनी पेपरमध्ये वाचलं की 1 वर्षाची नोकरी झाली तरी त्याला ग्रॅज्युटी मिळेल, असा विषय आला. आमच्या इकडे लोक आले, तर यात असं आहे की गव्हर्नमेंटने आता फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट केलाय, किंवा 5 वर्षासाठी 3 वर्षासाठी एखाद्याला मालकाला कामगाराला घेता येईल, त्याच्यासाठी 1 वर्ष जर नोकरी केली तर त्याला ग्रॅज्युटी मिळेल. म्हणजे जनरल आहे, परमनंट एम्प्लॉईज आहे किंवा ठेकेदारी कामगार आहे, त्यांच्यासाठी 5 वर्षाचाच नियम लागू आहे. तर ते अशा अनेक विषय, पण अनेक विषय 7 तारखेला पगार झालाच पाहिजे,
त्या कामगाराला अपॉइंटमेंट लेटर मिळालंच पाहिजे. तो मग ठेकेदारी असेल कुठलाही असेल. त्याचे जे काही आता एम्प्लॉईच्या डेफिनेशन मध्ये खूप म्हणजे पूर्वी एम्प्लॉईच्या डेफिनेशन मध्ये जे काही एवढ्या पगाराच्या वर होणार नाही, तर आता जनरल मॅनेजर पर्यंतही किंवा एखाद्या तुमच्या आता अर्बन वगैरे असेल तर याचा मॅनेजर हेही त्या एम्प्लॉईच्या डेफिनेशन मध्ये येतात. त्याच्यामुळे त्याला या सगळ्या याच्यामध्ये पूर्वी नाही तर त्याला सरळ हायकोर्ट किंवा सिव्हिल कोर्टात जावं लागायचं. आता याला ॲव्हेन्यू म्हणजे जे काही मार्ग त्याला राहील इकडे. त्यामुळे अनेक सुधारणा चांगल्या झाल्या आहेत. अनेक सुधारणांमध्ये आता कसं आहे की जोपर्यंत हे आपले इंटरनॅशनल प्रेशर इतके आहे की जोपर्यंत आपल्या इथे इन्व्हेस्टमेंट येणार नाही तोपर्यंत एम्प्लॉयमेंट होणार नाही. त्याच्यामुळे काही मग मालकालाही काही फायदा झाला पाहिजे. तर पूर्वी जसं 300 लोकांपर्यंत जर एखादा कारखाना असेल त्याच्यावर तर त्याला परमिशन घ्यावं लागत होती. 100 लोकांच्या वर जर असेल कामगार तर त्याला परमिशन घ्यावं लागते बंद करायला, काम करायला, काढायला. आता तो गव्हर्नमेंटने 300 वर नेला. हे कामगाराच्या विरोधातला आहे. आता जसे जसे IT सेक्टरमध्ये कारखाने शक्यच नाही 300च्या वर जाणे, त्यामुळे ते मालकाच्या हातात गेलं की बा त्याला एखादा कारखाना बंद करायचा, 50 कामगार काढायचे असतील तर तो केव्हाही करू शकतो. त्याला पहिले नाही तर प्रोसिजर होती, 60 दिवसाची मुदत होती, युनियनलाही त्याच्यात पार्टी केल्या जायचं, तर मग ते सगळ्या बॅलन्स शीट आहेत तपासून मग रिझल्ट यायचा. आता 300 पर्यंत काहीच नसल्यामुळे कारखानदाराला त्याच्यात सोयीचं झालं की उद्या जर बंद करायचं तो बंद करू शकतो. त्या काही तरतुदी कामगारांच्या विरोधातले या, तर याच्यातून हळूहळू मार्ग निघतील. पण एक आहे गव्हर्नमेंटचं जे धोरण आहे की बाबा इन्व्हेस्टमेंट आल्याशिवाय एम्प्लॉयमेंट होणार नाही, त्याच्याकडे आपण थोडं लक्ष दिलं पाहिजे. पण जे कामगार विरोधी कायदा आहे त्याला विरोध होईल. त्यांनी आता सांगितलं की ग्रॅज्युएटीचं अनेक ठिकाणी ग्रॅज्युएटी दिल्या जात नव्हत्या, मग त्यासाठी ते भांडत बसा तुम्ही. तर त्यांनी ग्रॅज्युएटीसाठी तुम्ही इन्शुरन्स काढणं कंपल्सरी आहे हे केलं. आता इन्शुरन्स काढलं तर मग यांचा काही संबंध राहणार नाही, दरवर्षी त्याला पैसे भरावे लागतील आणि रिटायर झाल्यानंतर त्या इन्शुरन्स कंपनीकडे याला पैसा मिळेल. ही चांगली सुधारणा आहे. अनेक सुधारणा चांगल्या आहेत. जर एम्प्लॉईला लेटर दिलं पाहिजे, देत नाही खूप ठिकाणी, 15-20 वर्ष लेटर देत नाही. त्याला लेटर देणं कंपल्सरी केलं आहे. आता हे लेटर दिलं तर त्याची ग्रॅज्युएटीची लेंथ ऑफ सर्व्हिस ठरल. ठेकेदारीत आमच्या इकडे असं आहे की तो ठेकेदार बदलला तर त्याला माहीत नाही हा याचा केव्हा लागला काय लागला. आम्ही आता ठेकेदाराच्या इथे आता आपण इव्हनितमध्ये केलं की त्याची जी पूर्वीची सर्व्हिस असेल तेव्हापासून काउंट होईल. म्हणजे ठेकेदार जरी बदलला तर कामगार तेच राहील आणि त्याची सर्व्हिस लेंथ ऑफ सर्व्हिस तीच राहील. जी जो समजा 2012 लागला, 10 लागला, तर पोरांना आता जे रिटायर्ड होऊन राहिले त्यांना 1.5-2 लाख रुपये मिळाले. ते तुम्ही केलं तर सगळं होतं, कायदे सगळेच आहे, पण ह्याचं तुम्ही कसं करता त्याच्यावर सगळं अवलंबून. ते होईल, चळवळीत चांगले लोक आले तर सगळं होणार आहे. हे जे सगळे कोड बिल आहे हे एका दृष्टीने चांगले आहे, कारण पहिले प्रत्येक कायद्यामध्ये कामगाराची व्याख्याच वेगवेगळी होती. त्यामुळे आता कसं एकत्र केल्यामुळे कामगाराची व्याख्या एक झाली. नाही तर प्रत्येक कायद्याच्या वेळेस केस टाकायची कामगार आहेत म्हणून हा येतो का बा, तो येतो का बा. आता एक झाल्यामुळे तो एक फायदा झाला. काही गोष्टी अशा आहे की तुम्ही जर एखाद्या नोकरी गेली आणि इथे त्यांनी न्याय नाही दिला, तुम्ही कमिशनरकडे गेले तर एक ते प्रक्रिया आहे की तो जर कोर्टात त्याला 45 दिवसात त्याची केस आली पाहिजे, एक तरतूद केली. एखाद्या कामगाराला समजा काढलं, त्याला पहिले 15 दिवसाचा पगार प्रत्येक वर्षीचा मिळायचा जेवढी सर्व्हिस झाली. आता त्यांनी याच्यात नवीन योजना केली की त्याला 6 महिनेपर्यंत पुढे जर रोजगार नाही मिळाला त्याला काहीतरी अमाऊंट मिळायला पाहिजे, त्याचा पगार 50% काय येते. त्यामुळे त्याला 1%, 2%, 1% सध्या मालकाने त्याच्यावर भरायचा आहे. तो एक फंड तयार केला आहे की याचा लाभ याला मिळाला पाहिजे. चांगली तरतूद आहे. समजा एखाद्याला काढलं तर कमीत कमी तो 4-5 महिने जगू शकेल, दुसरी नोकरी पाहू शकेल. अनेक चांगल्या तरतुदी आहे. काही कामगार विरोधी आहे, त्याचा संघर्ष होईल कामगारांचा आणि गव्हर्नमेंटचा होईल. सर, तुम्ही आता अनेक संघटनांचे अध्यक्ष म्हणून काम बघता, तर या संघटनांचा अध्यक्ष किंवा त्यांना समजून घेणारा तुम्ही एक मधला दुवा आहात. तर तुम्हाला काय वाटते की आपल्यामध्ये काय असे चांगले गुण असले पाहिजे की तो नेता कसा खमका असला पाहिजे किंवा त्यांनी कसं त्या दोन्ही बाजू कशा सावरल्या पाहिजे, तर त्याच्यात असे कोणते गुण असले पाहिजे? एक तर सगळ्यात पहिलं आहे की तो प्रामाणिक पाहिजे. तुम्ही प्रामाणिक असले की मग तुम्हाला कोणाच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. आरोप सगळ्यांवर लागतात, सामाजिक क्षेत्र आरोप लागतात. तुम्ही प्रामाणिक राहिले पाहिजे, कामगारांशी कुठलाही द्रोह नाही केला पाहिजे, कामगारांना समजावून सांगितलं पाहिजे आणि एक बॅलन्स केलं पाहिजे. कारखाना चालला पाहिजे, कारखाने बंद करणे हे धोरण नसलं पाहिजे. अपवादात्मक स्थितीत ठीक आहे की काही होतच नाही, काय ऐकतच नाही, त्यामुळे कामगारांनी आणि म्हणजे कारखाना बंद न करता काय काय करता येईल ते केलं पाहिजे. कामगारांना त्यांचे अधिकार सांगितले पाहिजे, पण त्यांचं कर्तव्य सांगितलं पाहिजे.
आपल्या याचे काय होऊन राहिलं की आपल्याला अधिकार आपले सगळे माहित आहे, पण कर्तव्य मी 8 तास काम केलं पाहिजे हे सांगायला कोण नाही. तू काम केलं पाहिजे, तू कामाचे तुला मोबदला मिळाला पाहिजे, पण तू काम केलं पाहिजे. कारखान्याची भरभराट होणार नाही तोपर्यंत तुझी पगारवाढ मी मागू शकणार नाही. हे जर सांगितलं तुम्ही, ऐकतात लोक. मी माझा अनुभव सांगतो, लोक ऐकतात. विरोध होतो, समाज आहे, व्यवस्था आहे, समाजातून कामगार क्षेत्रात लोक आले आहे, कारखान्यात लोक आले आहे, त्यामुळे समाजातले दोष आहे ते सगळे कारखान्यात आहे. पण ते दोष आहे म्हणून तुम्ही बा नाही ठीक आहे असंच आहे समाज, असेच आहे कामगार, हे नाही चालू. 2-3 गुण आहे की प्रामाणिकपणा पाहिजे, समजावून सांगण्याची तुमची क्षमता पाहिजे, या क्षेत्रात दुसऱ्याचं ऐकून घेण्याची क्षमता पाहिजे. समोरच्या तुमच्या एखाद्या कामगारांनी शिव्या दिल्या तरी ते ऐकून घेण्याची क्षमता पाहिजे. त्यामुळे तुमचा संयम हा आवश्यक आहे. आणि शेवटी तुम्ही निडरपणे कुठल्याही मॅनेजमेंटचं उभं राहिलं पाहिजे. थोडा अभ्यास करून बोललं पाहिजे. मॅनेजमेंट जवळ सगळं रेकॉर्ड राहतो, त्यांच्याजवळ एक्सपर्ट राहतात बसून. आपला कामगार मला एवढे पाहिजे, तो म्हणते कशासाठी पाहिजे का, तर कमीत कमी तुम्ही ते समोर ठेवलं पाहिजे की हे आहे बा, तू ते द्यावं लागतं. तर तुम्ही जे निगोशिएशन स्टाईल आहे त्याच्यातही तुम्ही हळूहळू, आणि याच्यासाठी तुम्ही कामगारांचं प्रबोधन किंवा शिक्षण दिलं पाहिजे. आता मी माझ्याजवळ नॉलेज आहे, मी माझ्यासमोर जवळ ठेवलं, त्या समाजाला उपयोग आहे त्या नॉलेजचा. तर हे आपण जर केलं की ते परफोरेट करत गेलो खालच्या लेवलला, जर मी सांगितलं की मग मी तिथे एक टीम तयार करतो, त्यांच्या मार्फत करतो. एका प्रमुखाला मी सांगतो की तू हे असं असं आहे रे बाबा, कायद्यात लिही, तू कर, अडलं तर आपण करायचं. तर हे जोपर्यंत तुम्ही शिक्षण त्यांना देणार नाही तर मग ठीक आहे, मी जाऊ एकटा, न्याय नाही देऊ शकत तुम्ही. त्यामुळे टीम प्रत्येक ठिकाणी उभ्या केल्या पाहिजे. सामूहिक नेतृत्व ज्याला म्हणतो आपण, ते आपण नेतृत्व उभं केलं पाहिजे. समज असलेले एक ग्रुप तयार झाला तर तिथले जे करतात ते सगळं. माझा जो अनुभव आहे की शिक्षण कमी असलं तरी समज इतकी व्यवस्थित असते, नुसते शिक्षणाने अक्कल येते असं नाही. मी अनुभव, जे कामगार 10वी आहे 12वी आहे, पण आपण त्याला सांगितलं की अरे असं असं करायचं आहे बाबा, हे करावं लागते, असं काय, तो ड्राफ्टिंग करेल, मॅनेजमेंट सोबत बोलायला जाईल. तुमचा लॉ झालेलाही माणूस नाही करणार, इतकी तरी समज आहे. त्यामुळे शिक्षण आणि बुद्धीचा काही संबंध नाही. अनेकदा कार्यकर्ते तुम्हाला अशा सूचना करतात की तुम्हाला येत नाही, त्याच्यामुळे त्याचं ऐकून घेण्याची, एखादा निर्णय घेताना की नाही नाही हे कर, मी सांगून राहिलो नाही, तर असं न करता 4 लोकांचं ऐकून जर ते येऊन केलं तर एक चांगलं चित्र तयार होतं इंडस्ट्रीमध्ये. आणि हे चित्र हळू तयार होईल. नवीन पिढीतली जी मंडळी आहेत ते स्वतंत्रपणे विचार करणार आहेत, म्हणजे कामगारही. त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये जिथे जिथे असं सामूहिक चांगलं नेतृत्व उभं होईल, ते कारखाने चालतील, कामगाराची भरभराट होईल. आणि एका अर्थाने जसं या क्षेत्रात जर काही अशांती झाली तर पूर्ण समाजात फॅमिली आहे, त्याच्यावर आधारित उद्योग आहे, हे सगळे लंबे होईल ना. त्यामुळे हे सगळं सामाजिक प्रश्न आहे. त्यामुळे सगळं व्यवस्थित होईल. आणि आपला म्हणजे प्रत्येकाला विश्वास पाहिजे या क्षेत्रात काम करणार आहे की हे चांगलं होईल तर चांगलं होईल. वाईटच आहे म्हटलं तर जग वाईट आहे म्हणून आपण असं न करता याच्यात पॉझिटिव्ह डायरेक्शनने लोकांनी कामं केली पाहिजे कार्यकर्त्यांना. आता मध्यंतरी मुंबईचे बरेचसे उद्योग बाहेर राज्यांमध्ये कन्वर्ट करण्यात आले. त्याचं काही बॅकलॉग म्हणजे कामगारांना झळ पोहोचेल का त्याची? म्हणजे बऱ्यापैकी झालंच असेल ना सर? नाही नाही, हे काय असं सगळं काय? पॉलिटिकली आहे सगळे, त्याच्यात काही अर्थ नाही राहत. काय पण जर अंडरस्टँडिंग झालं असेल, ऍग्रीमेंट झालं असेल तर उद्योग जाऊ नाही शकत दुसरीकडे. आता कसं आहे की जे गव्हर्नमेंट कुठल्या स्तरावर कुठल्या अनेक गोष्टी माहीत नाही राहत. जर ऍग्रीमेंट झाला आहे की बा या इथे तो उद्योग उभारणार आहे तर ते ऍग्रीमेंट तो कॅन्सल नाही होते. कसं फक्त आता जसं एक पश्चिम बंगालमध्ये मागे झालं होतं की टाटाचा उद्योग पश्चिम बंगालमध्ये उभा राहणार होता. त्या ममता बॅनर्जीच्या कार्यकर्ते इतका त्रास दिला की शेवटी टाटाने सांगितलं मी इथे उद्योग उभा नाही करणार. त्यावेळेस मोदीजींची भेट टाटाची झाली. मोदीजी सांगितलं मी तुम्हाला 1 रुपयात जागा देतो गुजरातमध्ये, तुम्ही गुजरातमध्ये उद्योग आणा. त्यांनी गुजरातमध्ये नेला. आता हे जे फॅक्टर्स आहेत हे आपल्या समोर बरेचदा येत नाही. आता मुंबईतले उद्योग का थांबले, कामुळे थांबले, त्यांना परमिशन मिळालं नाही का, हे सगळे विषय आहे. हे आपल्या समोर बातमी कोणती येते किंवा मुंबईतले किंवा महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये चालले. तर कुठल्याही मुंबईसारखं तर ठिकाण नाही ना, सगळं तिथे अवेलेबल आहे. कोण जाईल? एवढं प्रगत राज्य आहे आपलं. या सगळ्या काही काही गोष्टी पॉलिटिकली मोटिवेटेड राहतात. एखादा दुसरा उद्योग गेला त्यांनी काही खूप फरक नाही पडत. आता लाखो करोड रुपयाच्या इन्व्हेस्टमेंट येतात आहे महाराष्ट्रात. सर, तुम्ही इथे आमच्या स्टुडिओला आज भेट दिली आणि इतकी छान माहिती सांगितली. कामगारांविषयी असो किंवा त्यांच्या समस्या असो किंवा त्यांची वेतनवाढ असो या
विविध विषयावर तुम्ही अत्यंत मोलाची माहिती दिली, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद. तुम्ही मला बोलण्याचा चान्स दिला आणि म्हणजे आपल्यालाही जे बरेचदा वाटतं की आपण हे गेलो पाहिजे समाजापर्यंत, तेही मला व्यक्त करता आलं. त्यामुळे तुमचे सगळ्यांचे धन्यवाद. सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए.